नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील. आपण आज आलेलो आहोत कोकण किंग फॅमिली रेस्टॉरंट डोंबिवली इथे आहे. डोंबिवली ते शिळफाटा रोड डोंबिवली इथे आहे कोकण किंग रेस्टॉरंट. बघा किती सुंदर यांचा एंट्रन्स आहे. कोकण किंग बघा, एंट्रन्स खूप सुंदर आणि आकर्षक आहे. आपण आज जाऊया. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती प्रेमळ आदरणीय राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सोबत राणे मॅडम सुद्धा आहेत आणि त्यांचे थोरले बंधू सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. लेट झालो का मी? नाही नाही या. वेलकम 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 वेलकम. नमस्कार नमस्कार. या या. व्हेरी गुड. बाय बाय. या या या. सावकाश सावकाश सावकाश. या 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 या. नमस्कार. या या या. नमस्कार नमस्कार. यस सर, यस सर. नमस्कार नमस्कार. यस यस वेलकम वेलकम वेलर वेलकम वेलकम. यस यस वेलकम 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 वेलकम. उतरा आता. सावकाश सावकाश. स्लोली स्लो मोशनमध्ये. वेलकम. ते आहे, सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. डाली डाली फूलों की. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण सकल विद्येची अधिदेवता गणरायाचा वंदन करून करतो. त्याप्रमाणे याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पाला नमन करून आणि महाराष्ट्राचं आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी पांडुरंग जाधव आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. सर्वप्रथम आज उपस्थित सर्व आपले जे मित्रमैत्रिणी, अधिकारी आणि सहकारी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण जाणतो आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत आपल्या सर्वांचे लाडके गजानन राणेसाहेब. आपल्या प्रदीर्घ 37 वर्ष आणि 7 महिने इतकी प्रदीर्घ सेवा करून ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी 2026मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. भरती बंदोबस्त आणि वेगवेगळ्या कारणामुळं हा सोहळा आपल्याला एकत्रित करता आला नव्हता, तर त्याचा योग आज आलेला आहे. तर त्याचं हे औचित्य करून आपण इथं कोकण किंग हे ठिकाण ढगे साहेबांनी निवडलेलं आहे आणि या ठिकाणी आपण ते सोहळा करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत राणे साहेब, त्यांचं स्वागत मी ढगे साहेब आणि मसूरकर साहेब यांना विनंती करतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्तींचं स्वागत करावं. उत्सव मूर्ती माननीय राणेसाहेब आणि माझ्या मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती श्रीयुत राणेसाहेब, राणे मॅडम,
यांचंसुद्धा स्वागत आहे. साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमाला हजर राहिले, त्याबद्दल साहेबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय राणे साहेब, राणे मॅडम, उपस्थित सर्व माझे सहकारी, बंधू भगिनी. हमारा हंसना हर किसी को गवारा नहीं होता, मिलते तो बहुत लोग हैं ज़िंदगी में मगर हर कोई आपसा प्यारा नहीं होता. धन्यवाद. धन्यवाद सर, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल. आजची सत्कारमूर्ती राणे साहेब आणि सर्व माझे अधिकारी, कर्मचारी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय राणे साहेब आणि मॅडम आणि माझे अधिकारी वर्ग आणि सहकारी सर्वांना नमस्कार करून घरची जबाबदारी आणि ऑफिसचा स्टाफ ह्या जबाबदारीमध्ये संतुलन राखून कशी आपली ड्युटी करायची हे फक्त राणे सरांकडनं शिकण्यासारखं आहे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना आणि सरांना पण नमस्कार. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय राणे सरांना, मॅडम, त्यांचे बंधू. परक्यांनाही आपलं सर करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे असे काही गोड माणसे असतात. किती मोठं भाग्य आपलं की जी ती आपली असतात. मला बऱ्याच वेळा त्यांच्या बंधूबद्दल सांगितलं गेलेलं आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती गजानन, तसेच उपस्थित सगळे मान्यवर. तसं गजानन मी पहिल्यांदाच बोलतो आहे. मला वाटतं आयुष्यातला पहिली वेळ असेल मी गजानन म्हणतो, कारण की आम्ही दोघं भाऊ जरी असलो तरी आम्ही मित्र म्हणूनच मोठे झालेलो आहोत. नमस्कार. मी इथे कुणालाच सहकारी किंवा अधिकारी असं संबोधणार नाही आहे, कारण की ही आता आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे. तर आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीला नमस्कार. जसे राणेसाहेबांनी तुम्ही पिक्चराईज केलं, जसं तुम्ही सांगितलं, तसेच राणेसाहेब तंतोतंत घरात आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात काहीही फरक नाही आहे, ना बाहेर ना घरात. त्यांचं एक अजून विशेष म्हणजे कसं आहे की ते जे आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर आहे, पॉझिटिव्हिटी भरपूर आहे आणि मेन म्हणजे ती सगळी पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स ते ट्रान्सफर करतात, ते समोरच्यांकडे देतात. जसं त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला आणि माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण केली. सगळ्यांच्याकडून मी ऐकलं आहे की त्यांचा किती पॉझिटिव्ह असतात, किती त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे. हे सगळं ऐकून खूप खूप अभिमान वाटला आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी हा सगळा जो प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. सर्वांनी कृपया नमस्कार म्हणा. आम्ही आमच्या राणे साहेबांना भावासारखं मानतो. ते आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ते अधिकारी म्हणून कमी आणि एक मित्र, घरातले व्यक्ती म्हणूनच आमच्यासाठी खूप परिचित आहेत. अतिशय गोड आणि प्रेमळ व्यक्ती आहे. आम्ही आमच्या सर्व्हिसमध्ये खूप वेगवेगळे लोक बघितलेले आहेत, जे अगदी टोकाचे लोक बघितलेले आहेत, खूप विचित्र लोक बघितलेले आहेत. पण माझ्या 38 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये हे एकमेव प्रेमळ व्यक्ती आहे, अतिशय गोड. त्यांना गोड हा शब्दच अगदी योग्य आहे. संतोष देशपांडे आणि प्रदीप साळुंखे त्यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. सच्चिदानंद श्री गजानन महाराज, आई तुळजा भवानी आणि आमची ग्रामदैवता अंबादेवी यांना वंदन करून मी माझं निरोपाचे 2 शब्द आपल्यासमोर मांडत आहे. थँक्यू, धन्यवाद सर्वांचे, ज्यांनी आज हा एवढा हृदयस्पर्शी आणि चांगला सोहळा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. मला अभिमान आहे की मी पोलीस बिनतारी संदेश विभागात आलो. या विभागाने मला एकदम प्रॉपर वेळेला मला माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलं आणि त्यानंतरचा जोही प्रवास आहे, त्यानंतरची जी प्रगती आहे ती या पोलीस बिनतारी संदेश विभागामुळं, या विभागामुळं मला शक्य झालं किंवा आम्ही ते करू शकलो. तुम्हाला शाहरुख खानचा तो डायलॉग माहीत असेल, कुछ कुछ होता मधला, प्यार में नो सॉरी नो थँक्स.
नमस्कार, गुड इव्हनिंग. आपल्या सगळ्यांचे परम मित्र राणेसाहेब यांनी आज आपल्याला सगळ्यांसाठी एक प्रीतिभोजन आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीने मी त्याचे आभार मानतो. आणि आजचा प्रसंग राणेसाहेबांची तशी आपण सेंड ऑफ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केला, पण त्यांना आता पुढच्या भावी सगळ्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. थँक्यू. व्हेरी गुड. डीजे माझ्या सजनाला हाक दिली साध मला घे, ओ राजा ललकारी अशी घे. हाक दिली साध मला घे, ओ राजा ललकारी अशी घे. एका एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरिया तो फासले हुए. एका एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर. I will request Mr. Rajendra Rane to please felicitate Kannalu uncle with lovely bouquet. I will request my mother Poonam Rane to felicitate Mrs. Kannalu aunty. सर्वांना नमस्कार. आज राणे कुटुंबियांतर्फे आम्हाला या म्हणजे कार्यक्रमाचं आमंत्रण जे मिळालेलं आहे आणि त्यांनी आग्रहाने आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या भावी काळातील जे आरोग्य आहे आणि आयुष्य आहे हे निरामय सुख समृद्धी आणि संपन्नतेचं जावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.
माझ्या जीवाची परबड झाली. मारली मिठी मला कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। टूटे माला ना
चरणों में, जग से हट कर गुरु चरणों में, गुरु चरणों में जानकी, गुरु चरणों में जानकी। ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला, नाम गुरु गुण गान की। गुरु चरण ही सुख के दाता, गुरु चरण ही शक्ति प्रदाता, गुरु चरण ही शक्ति प्रदाता, गुरु चरण ही जगत का तारण, गुरु चरण ही जगत का तारण, गुरु नाशक अज्ञान की, गुरु नाशक अज्ञान की। ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला, नाम गुरु गुण गान की, नाम गुरु गुण गान की। गुरु साधन अभ्यास करत जो, गुरु आज्ञा पालन करता, गुरु आज्ञा पालन करता, वो ही जीवन मुक्ति है पाता, वो ही जीवन मुक्ति है पाता, जीवन में सुख ज्ञान की, जीवन में सुख ज्ञान